डिअर स्टुडंट्स, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथमतः अभिवादन करते. मायसेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलाइज मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव. वी आर फ्रॉम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. Today we are going to see Unit 1.6 Into the Wild, written by Kiran Purandare. It's part 2. It is from our English Yuvak Bharati. This part 2 is telling us about the tracking the panther of Nagarhole. Let's see this slideshow. We are getting introduced with this slide. Two photographs you are seeing. These photographs are showing the picture of forest or jungle. You are knowing well about the jungles, about the forest in the world. This unit is related with the jungle or the forest. So these photographs are introduced to you. Let's see the next part. Kiran Purandare is the writer for Unit 1.6 Into the Wild. Here is part 2, Tracking the Panther of Nagarhole. It's an introduction. This part has been extracted from Sea Traveller magazine published by Land Rover India. It is about Shad Jung, known for his wildlife photography. It briefs us about his entry into this world of wildlife photography, the insight that he received during the journey regarding the loss of the habitat of those heroes of jungle, and the genuine efforts that he took by establishing BCRTI for the conservation of forests by educating the local rural folks and providing them with a sound, reliable source of income. So, we are seeing the introduction regarding this. शाज जंग या नावाचे व्यक्ती, त्यांनी या जंगल प्रदेशामध्ये वन्यजीवनाविषयीचे छायाचित्रण केले आणि जंगलांचं संवर्धन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला होता. त्यासाठी BCRTI या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्या भागातील जे स्थानिक आदिवासी गावं आहेत तिथल्या लोकवस्तीमध्ये या जंगलांच्या विषयी जागृती निर्माण केली आणि एक प्रकारे त्या सर्वांना काही उत्पन्न देणारे असे मार्ग मिळवून दिले आणि जंगलातील पर्यटनाच्या साठी सुद्धा त्यांनी मोठे प्रयत्न केलेले दिसून येतील. त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल्ड बाय शाज. हाऊ वॉज दिस पर्सन शाज रिस्पॉन्सिबल? ही इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, cinematographer, big cat tracker. He is a man-animal conflict resolution seeker, speaking to those interested in conserving the planet's riches. He leads photographic safaris in Africa. He showcases his work at art galleries in capital cities. He is a lodge owner and chronicler of the wild. शाज यांनी कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पडल्या तर वन्य प्राण्यांच्या संदर्भात किंवा वन्यजीवनाच्या संदर्भात छायाचित्रकार म्हणून त्यांनी काम पाहिलं. काही प्रकारच्या वृत्तचित्र निर्मिती त्यांनी केली आणि त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांचा मागोवा घेण्यासाठी
त्यांनी प्रयत्न केले. तसंच एकूण ज्या प्रकारचे संघर्ष मनुष्य आणि प्राणी यांच्यात निर्माण होतात ते शोधून ते संघर्ष नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, जेणेकरून जंगलांचं आणि वन्यजीवांचं संरक्षण होईल यासाठी त्यांचा प्रयत्न अग्रेसर होता. त्यांनी आफ्रिकेमध्ये देखील काही प्रकारच्या छायाचित्रणाच्या संदर्भातील सफारीज म्हणजे वन्य सहली ह्या आयोजित केलेल्या होत्या, दौरे केलेले होते. आणि त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या राजधानीच्या शहरांमध्ये सुंदर अशा प्रकारचे आर्ट गॅलरीज देखील निर्माण केले आणि तिथं छायाचित्रांचं प्रदर्शन त्यांनी भरवलं. त्याचप्रमाणे त्यांनी लॉजचे मालक आणि एकूण वन्यजीवांच्यासाठी असलेल्या त्या राखीव क्षेत्रामधील त्या लॉजमध्ये त्यांनी केलेलं येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत याच्याविषयी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड, शॅज मीटिंग्स विथ स्कारफेस. स्कारफेस म्हणजे नेमकं काय आहे ते पण यातून तुमच्या लक्षात येईल. वन डे ॲट सनसेट शॅज अँड हिज companions went round a blind turn and saw an old leopard well past his prime. Close to him was another very young, good-looking male leopard who was soon to come into his prime. It was clear that there was going to be a fight. However, they had to leave at it was sunset. यामध्ये शॅज आणि त्या लेपर्डची म्हणजेच बिबट्याची झालेली गाठभेट याचं चित्रण तुम्हाला दिसतं. आणि त्यामध्येही तो ओल्ड लेपर्ड, वृद्ध झालेला बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला अगदी तरुण दिमागदार असणारा हा चपळ बिबट्या यांच्यामध्ये झालेला झगडा आणि अर्थातच त्या झगड्यामध्ये विजेता ठरलेला तो बिबट्या या पद्धतीचं चित्रण तुम्हाला दिसेल. आणि सूर्यास्ताची वेळ होत होती आणि त्यामुळं शाज यांना तिथून जाणं आता भाग होतं. द नेक्स्ट डे when Shaz went back to the spot, sitting on the high rock was Scarface, blood dripping from a gash across his face. He sat there like he was a king of the jungle, and Shaz knew that he had taken over from the old leopard, and it was a new journey for both of them. दुसऱ्या दिवशी शाज यांना काही राहावलं नाही. ते पुन्हा त्या ठिकाणी गेले जिथं त्या बिबट्यांची लढाई झालेली होती. तिथं त्यांनी बघितलं तर एका उंच खडकावरती स्कारफेस हा बिबट्या बसलेला होता. स्कारफेस हे नाव शाज यांनीच त्याला दिलेलं होतं. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. त्याच्या चेहऱ्यावरती जखम झालेली होती, रक्त गळत होतं. तरीही आपली ती जखम दाखवत तो एखाद्या दिमागदार राजाप्रमाणे, अगदी त्या जंगलच्या राजाप्रमाणे तिथं बसलेला होता. आणि तेव्हाच शाज यांच्या लक्षात आलं की या स्कारफेसनं त्या वृद्ध बिबट्याचा पराभव केलेला आहे. याप्रमाणे वृद्ध बिबट्याची संपलेली कारकीर्द आणि तरुण तगड्या स्कारफेसची नव्यानं सुरू झालेली जंगलाच्या राज्याची कारकीर्द याबद्दल शाज यांना
तिथं समजून आलं. त्यानंतर पुढील स्लाइडमध्ये फोटोग्राफी ऑफ शाज. Photographs of that leopard Scarface made Shaz famous among India's wildlife community as well as a chronicler of the wild. He also discovered the current protagonist Saya while tracking Scarface. शाज यांनी या स्कारफेसचे म्हणजेच या तरुण बिबट्याचे छायाचित्रण केली आणि ती त्यांनी प्रसिद्ध केली. तेव्हा भारतातील वन्य जीवनाबद्दल जी नवीन छायाचित्रणं जगासमोर आली त्याच्यातून शाज यांना प्रसिद्धी मिळाली. आता त्याच्या पाठोपाठच त्यांनी हा जो साया होता त्याचीही छायाचित्र तयार केली. स्कारफेस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर अँड ऑल द रिसर्च हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. साया, स्कारफेस अँड पारडस have led Shaz down a different path of discovery. स्कारफेस याला शाज यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्याचं कारण असं की स्कारफेस हा जगातला पहिला काळ्या रंगाचा पॅन्थर आहे आणि त्याच्यामुळं अगदी दुर्मिळ असणारा हा काळ्या रंगाचा पॅन्थर चित्ता त्याची ही छायाचित्रणं जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आणि जगातले पर्यटक या प्रदेशाकडं या जंगल प्रदेशाकडं आकर्षित झाले. एकंदरीत शाज यांना स्कारफेस, साया आणि पारडस हे 3 बिबटे जवळचे वाटू लागले आणि त्यातूनच त्यांच्या नवीन वन पर्यटनाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. पारडस म्हणजे ज्याला स्कारफेसनं हरवलेलं होतं तो बिबट्या. याप्रमाणे इथं आपल्याला माहिती मिळते. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया BCRTI. आता BCRTI ही एक ऑर्गनायझेशन आहे, एजन्सी आहे. त्याविषयी काय म्हटलेलं आहे ऐका. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स who live on the fringe of the forest on the importance of conservation. ही एक अशी संस्था आहे की ज्यांच्यामार्फत तिथल्या ग्रामस्थांना शिक्षण दिलं जातं आणि वन्यजीवांचं संरक्षण आणि एकूणच वनसंपदेचं संवर्धन करणं ही महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडायची असते. अंडर द BCRTI umbrella, Shaz provides locals with vocational training with the aim of educating them on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. The acquired skills enable locals to find employment. आता यामध्ये बघा की या BCRTI संस्थेच्या अंतर्गत शाज यांनी तिथल्या स्थानिक लोकांना काही प्रकारचं प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जंगल संपत्तीचं संवर्धन करणं ही जबाबदारी त्यांनी सोपवली आणि पर्यटनातून मिळणारे जी करन्सी आहे, चलन आहे, तो फायदा बेनिफिट त्यांनी मिळवून दिला.
इथे येणारे जे विजिटर्स असतात, पर्यटक असतात, त्यांचं इथं स्वागत केलं जातं आणि त्याचबरोबर त्यांनाही काही कौशल्य देऊन प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. जी कौशल्य त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिकायची असतात तशी संधी इथं त्यांना मिळत असते आणि इथल्या स्थानिक लोकांना जी कौशल्य प्राप्त झाली त्याच्या आधारे त्यांना एक प्रकारे रोजगार उपलब्ध झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. BCRTI या संस्थेचं हे काम आपल्याला आता लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण पाहतोय की यातून त्यांनी मेसेज कोणता दिलेला आहे, नेमका कोणता संदेश आपल्याला या पार्ट सेकंडमधून मिळतोय बघा. द फॉरेस्ट हॅव टॉट मेनी थिंग्स. लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. इथं लक्षात घ्या की जंगल आपल्याला अनेक गोष्टी शिकवतं. वास्तविक श्रवण हे दृष्टीपेक्षा महत्त्वाचं आहे असं आपल्याला जंगलात वावरताना लक्षात येतं. जंगलामध्ये सातत्यानं पक्षी आणि प्राणी यांचे आवाज, ध्वनी, त्यांची साद आपल्याला ऐकायला मिळते आणि त्यामुळं जंगल हे नेहमी बोलत असतं असं आपण म्हणतो. ट्रॅकिंग ॲन ॲनिमल ऑल्सो टीचेस अस लाईफ लेसन्स. द ब्लॅक पॅन्थर has taught patience. It has taught to never stop discovering. There are just so many amazing experiences to learn and share with the world. तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे प्राणी अनेक प्रकारचे धडे आपल्याला जीवन जगण्यासाठीचे देत असतात आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हा जो काळा बिबट्या आहे, तो काळा बिबट्या हा आपल्याला पेशन्स, सहनशीलता शिकवतो आणि त्यानंतर मुख्य म्हणजे आपण संशोधन करायचं थांबायचं नाही हा धडा यातून आपल्याला मिळतो. तसंच अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण अनुभव आपल्याला शिकायला मिळतात आणि एकमेकांना त्याची देवाणघेवाण आपल्याला करता येते. वी मस्ट स्टॉप डिफॉरेस्टेशन अँड सेव्ह द जंगल्स. आणि त्यानंतरचा हा महत्त्वाचा संदेश आहे तो म्हणजे आपण या जंगलांचं संवर्धन केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. जंगलांची आपण संरक्षण करून त्यांना वाचवलं पाहिजे आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत आपण जंगलतोड करता कामा नये या प्रकारचा संदेश आपल्याला मिळेल. एकंदरीत जीवनामध्ये जंगल हे सुद्धा महत्त्वपूर्ण धडा देणारा आहे हा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो असं आपल्याला लक्षात येईल. याप्रमाणे युनिट 1.6मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही आपण व्हिडिओच्या स्लाईड शोच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत. सी यू. थँक यू.